नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, यात्रेचं पारंपरिक कोरेगावचं हिंद केसरी मैदान बरेच वर्षाची परंपरा या मैदानाला लाभली आणि हे मैदान येत्या 21 एप्रिल रोजी संपन्न होते. तर या मैदानाचे नियम व अटी कशा पद्धतीने असणार आहेत या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दादा नमस्ते. काय सांगाल, मैदानाची तयारी आता कुठपर्यंत आली, कसं काय? मैदानाची तयारी जवळजवळ या ठिकाणी संपूर्ण झालेली आहे. बर. महाराष्ट्रातलं मानाचं पहिलं हिंद केसरीचं मैदान या ठिकाणी 21 एप्रिलला याच ठिकाणी पार पडते. यंदाचा 2026चा पहिला हिंद केसरी कोण होणार ते तुम्हाला मंगळवारी 21 एप्रिलला या ठिकाणी कळेल. आता सध्या नोंदी संदर्भात जरा अपडेट द्या. नोंद ही सुरू झाली का, कसं काय? या मैदानाची नोंद ही कालपासून सुरू झालेली आहे. ऑनलाईन नोंद मैदानाची 20 एप्रिल सकाळी 10 वाजेपर्यंत आहे. 20 एप्रिलला सकाळी 11 वाजता भैरवनाथ मंदिरात या ठिकाणी महाराष्ट्रातले जे प्रमुख सगळे यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासमोर आणि जे लाईव्हचे चॅनेल आहेत त्यांच्यासमोर 20 तारखेला सकाळी 11 वाजता लॉट्स सगळे निघणार आहेत. म्हणजे 20 तारखेपर्यंत नोंद असणार 20 तारखेला सकाळी 10 पर्यंत ऑनलाईन नोंदीची नोंद आहे. 20 तारखेला सकाळी 11 वाजता लॉट्स भैरवनाथ मंदिरात निघणार आहे. फाटी कशा पद्धतीच्या फाटी संदर्भात माहिती द्या, की कारण एक नवीन फाटी आहे मला वाटते आणि प्रथमच इथं या फाटीवरती मैदान होते. या ठिकाणी झालेले आहेत यापूर्वी. या ठिकाणी कोरेगावचं जे आमचं पारंपरिक हिंद केसरीचं मैदान आहे ते 2011 पर्यंत याच फाटीवर भरत होतं. 2011 नंतर बैलगाड्यावर बंदी आली. त्यानंतर आमचे 1-2-3 हिंद केसरीची मैदानं जी आहेत ती वर DP भोसले कॉलेजच्या शेजारी झाली. पण महाराष्ट्रातले जे जुने बैलगाडी मालक आहेत त्यांच्या आग्रहास्तव आम्ही परत 2011 नंतर 15 वर्षानं या ठिकाणी हे जे या ठिकाणी मैदान भरवायचं आम्ही या ठिकाणी यात्रा कमिटीनं शिवधनुष्य उचललेलं आहे. आणि गेली 7 दिवस लोकवर्गणीतून कोरेगावातील 15 JCB जवळजवळ 90 तास पोकलेन 10-12 तास चालवून तुम्ही या ठिकाणी बघू शकताल की महाराष्ट्रातील अतिशय देखणं मैदान आणि हिंद केसरीचं मैदान या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेलं आहे. पल्ला किती एकूण या मैदानाचा प्रकार जो आहे तो हे काळ्या मातीतलं मैदान आहे. बरोबर 900 फूट या मैदानाचा पल्ला आहे. त्यामुळं जे आदत असतील, जे दुशे असतील आणि जे महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी यांना सगळ्यांना पाहण्यासाठी हे मैदान अतिशय चांगलं मैदान आहे. एकूण फाटीतलं अंतर पण भरपूर ठेवण्यात आलंय. या ठिकाणी 12 फाट्या आपण आखलेल्या आहेत. प्रत्येक फाटीतलं अंतर हे 14 फूट आहे. 14 फूट मोजूनच सगळ्या फाट्या या ठिकाणी सोडलेल्या आहेत. मैदाना दिवशी एकूण किती फाट्या ऍक्टिव्ह असतील का, कसं काय? मैदाना दिवशी त्या दिवशी आता गाड्या किती येतात त्या पद्धतीनं, पण 12च्या 12 फाटीतून बैल पळू शकतील असे आमचं नियोजन आहे. बरं. मैदान संपूर्णरित्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियम व अटीनुसार होणार आहे का? या ठिकाणी हे जे मैदान होणार आहे ते अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियम व अटीनुसार होणार आहे. आता शासनाची परवानगी कुठपर्यंत आली? या ठिकाणी या मैदानाची प्रांतांची जी परवानगी असती ती परवानगी आम्हाला कालच या ठिकाणी कोरेगावचे जे प्रांत आहेत त्यांच्या सहीनं आम्हाला कालच या ठिकाणी परवानगीचं पत्र मिळालेलं आहे. दादा, हिंद केसरीचं मैदान आहे कोरेगावचं, चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. जे लांबून बैलगाडी मालक येणार आहेत त्यांची राहण्याची सोय वगैरे आदल्या दिवशी करण्यात येणार आहे. बैलगाडी मालक जे लांबून येतात त्यांना या ठिकाणी आपण पार्किंगसाठी वगैरे स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे यात्रा कमिटीने. बरं. मैदानाच्या आसपास कुठल्या धोकादायक परिस्थिती निर्माण? मैदानाच्या आसपास कुठलीही धोकादायक परिस्थिती, मैदानाच्या आसपास कुठलीही विहीर नाही, त्याच्यानंतर ओढे ओघळ वगैरे असं काही नाही. बॅरिकेटिंग एकूण किती टक्के करण्यात आलं दादा? बॅरिकेटिंग एकूण मैदानाच्या दोन्ही बाजूला 500 फूट बॅरिकेटिंग आपलं झालेलं आहे, करून झालेलं आहे. अच्छा. आणि या वर्षीचं आकर्षण दिसतंय म्हणजे बैलगाडी मालकांसोबत प्रेक्षकांचा पण तुम्ही विचार केलाय. जवळपास किती कॅपॅसिटीची गॅलरी आहे आता या ठिकाणी? आपण
किमान 6,000 लोक बसू शकतील एवढी गॅलरी या ठिकाणी आपण केलेली आहे. 100 फुटाचे 3 टप्पे केलेले आहेत. एका टप्प्यावर 1,800 ते 1,000 लोक बसू शकतील. या ठिकाणी येणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता यात्रा कमिटीनं यावेळेस प्रेक्षकांची व्यवस्था केलेली. जरा बक्षिसाची रक्कम सांगा, 1 ते शेवटच्या क्रमांक. या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी 1,01,082, द्वितीय क्रमांकासाठी 81,082, तृतीय क्रमांकासाठी 61,082, चौथ्या क्रमांकासाठी 51,082, पाचव्या क्रमांकासाठी 41,082, सहाव्या क्रमांकासाठी 31,082, सातव्या क्रमांकासाठी 21,082, आठव्या क्रमांकासाठी 15,082 आणि 9व्या क्रमांकासाठी 11,082 असं बक्षिसाचं स्वरूप आहे. 1,000 रुपये प्रवेश फी या मैदानाला राहणार आहे. मैदान हे एका दिवसात पूर्ण करण्याचे कसे प्रयत्न असतील कमिटीचे, आणि सकाळी किती वाजता मैदान सकाळी 7ला चालू होणार आहे आणि या मैदानाची जी ख्याती आहे त्यानुसार स्वच्छ सूर्यप्रकाशात या मैदानाचा फायनल या ठिकाणी होईल. मित्रांनो, खूप सुंदर असं नियोजन आयोजन करण्यात आलंय. नोंदी संदर्भात काय आवाहन कराल बैलगाडी मालकांना, चालकांना? बैलगाडी मालकांना इतकंच आवाहन करीन की या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला हिंद केसरी 2026चा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. प्रत्येक बैलगाडी मालकाचं स्वप्न असतं की आपला नंदी हा आयुष्यात एकदा तरी या कोरेगावच्या मैदानाचा त्यानं गुलाल घ्यावा. ज्या कोणाची इच्छा आहे महाराष्ट्रातल्या की आपला बैल हिंद केसरी व्हावा त्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त नोंद करावी आणि आपलं नशीब आजमावावं, एवढीच मी आपल्या तर्फे या ठिकाणी बैलगाडी मालकांना विनंती करतो. दादा, निकाल रेषेच्या समोर थांबण्यासाठी किती जागा आहे? निकाल रेषेच्या समोर थांबण्यासाठी 600 फूट जागा मोकळी. आणि मैदाना दिवशी एका वेळेस किती लॉट खाली जाणार आहे? एका वेळेस किमान 5 ते 10 लॉट आम्ही खाली घालवणार आहे. लॉबी टचचा नियम कशा पद्धतीने? लॉबी टचला एका तासातून गाडी दुसऱ्या तासात जर गेली तरच लॉबी टच आहे. आणि जर समजा एखाद्या ड्रायव्हरने शिफ्टीचा चावा घेतला, काय निर्णय असणार आहे? गाडी बाद करण्यात येईल ती. चालेल दादा, धन्यवाद. आणि मित्रांनो, लवकरात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करा. एकदम रीतसर आणि पारदर्शक मैदान दरवर्षी संपन्न होतं. चांगले